समर्पयामि नमस्कारं समर्पयामि भीतेन 7 बोटं लावा म्हणजे शकरासनं समर्पयामि दुग्धस्थानं समर्पयामि देवोलसनं समर्पयामि। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की देवकुंडीचा कार्यक्रम चालू होणार आहे। तुमच्या भागामध्ये पण अशी देवकुंडी करतात का? देवकुंडीचा कार्यक्रम करण्यासाठी 5 सुवासिनी व कुणाच्या हातची देवकुंडी निघते हे ब्राह्मणाकडून काढल्या जाते। देवकुंडीसाठी 5 प्रकारचे धान्य पेरले जातात, त्याच्यावरती देवकुंडी ठेवल्या जाते, पण ते लगेच उगवत नाही। त्यासाठी धान्य इथं पहिलेच पेरलेले आहे। तुम्हाला दिसत असेल हिरवगार धान्य असं उगवलेलं आहे, त्यामुळे दिसायला खूप छान दिसतं। देवकुंडीचा कार्यक्रम झाल्यावर मांडवसुद्धा टाकून घेतात। धान्य पेरून त्याच्यावरती देवकुंडीची मांडणी केली जाते। त्यामध्ये पाणी भरले जाते, हळदी कुंकू कुरडई पापड करंजी सर्व काही त्याच्यावरती ठेवले जातात व 1.25 महिना त्याच्या जवळ दिवासुद्धा लावला जातो। हे मला आज पहिल्या वेळेस माहिती पडले। आतापर्यंत मला ही गोष्ट माहिती नव्हती की तिथं दिवासुद्धा लावतात। तुम्हाला माहिती आहे का किंवा तुमच्या भागामध्ये लावतात का? तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने पूजा केलेली आहे ते। श्रीखंडं चंदनं जीवगंडाडविनं षडचंदनं समर्पयामि हरिद्राचरणं शुक्त कुंकुम थांबलाय कुंकुम हरिद्रम कुंकुम समर्पयामि। तिकडे म्हणजे बाकीचे आहे ना ऐकणारे? मी तर काही ऐकले नाही अजून, सांग पटकन। प्रकाश नाही तो काही नाही संगीता तू सांग। गजानन बाबाच्या मंदिराला लावते सोन्याची वीट, प्रकाश रावांचं नाव आहे ते लक्ष द्या। नमस्कार। आता का लक्ष पण सगळ्याचं घ्या चित्ता तुमच्या हाती घ्या, लोट तुमच्या हाती घ्या, चाला जेवायला। नाव येत नाही मग आपल्याला तुम्हाला काय शाळा दिसणार मग भाले वाढवायले सांगणार बाबा संगीत आहे ना। चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मूल, प्रकाश रावांचं नाव घेते इंगळे परिवाराचे सूत। सर्वांना मला एक सांगायचे आहे, हा व्हिडिओ 8 तारखेचा आहे। तुमच्यापर्यंत यायला खूप उशीर झालेला आहे। 7 तारखेला जेवणाची पाटी निघाली, कारण आमच्या भागामध्ये हळदीच्या अगोदरच्या दिवशी जेवणाची पाटी काढतात आणि दुसऱ्या दिवशी नवरीला किंवा नवरदेवाला हळद लागते। जिथं आपण देवकुंडी केलेली आहे तिथं दिवा लावून नागवेलीची पानं, त्याच्यावरती 1 रुपयाचे नाणे, सुपारी, गणपतीच्या स्वरूपामध्ये हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहिल्या। देवकुंडीवरती सुद्धा कुरडई पापड करंजी सर्व काही ठेवलेले आहे। आंब्याची पानं, रुईची पानं, दुसरं एक काहीतरी ठेवतात, त्याचे नाव मला काही आठवत नाही बरं का ताईंनो, त्याला काय म्हणतात। आणि आमच्या भागामध्ये लग्नामध्ये अशा छोट्या छोट्या चुली केल्या जातात। तुमच्या पण भागामध्ये केल्या जातात का? त्या चुलीची सुद्धा पूजा करून घेतात। आता टाकणार आहे इथं तोरण ताटी आणि मांडो। तोरण ताटी मांडो असं याला म्हणतात। नवरीचा मामा ही तोरण ताटी विणतो आणि त्यांच्याच हाताने ही तोरण ताटी किंवा मांडो वरती ठेवला जातो। सर्वांनी मिळून ती तोरण ताटी वर ठेवण्याचं इथं चाललेलं आहे, कारण खूप उंचावरती ठेवतात आणि 1.25 महिना तो मांडो तसाच ठेवला जातो। ती तोरण ताटी टाकून झाली की त्यामध्ये 1 चपाती ठेवली जाते। त्या चपातीचं काय करतात हे तर सर्वांना माहिती असेल, तरी पण ज्याच्या त्याच्या भागामध्ये खूप वेगळी पद्धत असते। मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या चपातीचं काय करतात ते। खेडेगावामध्ये असा मांडो किंवा देवकुंडी ज्याच्या दारामध्ये असेल त्याच्या इथं नवीन लग्न झालेलं आहे असं ओळखल्या जाते आणि तो मांडो देवकुंडी दिसायला सुद्धा खूप छान दिसते। सिटीमध्ये अजिबात ओळखायला येत नाही कोणाच्या इथं लग्न झालं आणि असा मांडो सुद्धा बघायला मिळत नाही। बाहेर मांडोचा कार्यक्रम चालू होता। घरामध्ये भरपूर सारे पाहुणे बसलेले होते। माझ्या जाऊबाई, माझ्या जाऊबाईच्या आई, माझ्या चुलत सासूबाई, माझ्या सासूबाई सर्व पाहुणे एकमेकांशी छान गप्पा मारत होत्या, कारण असं जर काही कार्यक्रम असला तरच आपण एकमेकांना भेटतो आणि मनमोकळेपणाने गप्पासुद्धा मारल्या जातात।
पेन आहे का कोणाला? इथं ठेवलेला होता चहा. सर्व पाहुण्यांचा चहा झालेला आहे. काही पाहुणे चालले, काही आहेत. लग्न असलं की लग्न घरामध्ये असा पसारा हा होणारच, तेवढं इग्नोर करा फक्त. संध्याकाळी नवरीला हळद लावण्याची तयारी सुद्धा एका बाजूला चाललेली आहे आणि मांडवमध्ये जी चपाती ठेवलेली आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवते. ही चपाती 2 ते 3 दिवस अशीच राहणार आहे. कितीची आहे सांगा ना खरं. लग्न लावायचे ना शालू. आणि डेली यूजला आहे का साड्या? तोंड नको झाकू बाई. नवरी बाई साडी घालणार आहे ती घरी गेल्यावर. अय को ह्या धीरज काय झालं याचं? जोरात फोड. कन्नाला चांगलं लावतो. आजकाल सर्व भागामध्ये हळदीचा कार्यक्रम हा रात्री केला जातो. नवरीला हळद लावून घेतली, तसेच सर्वांनी पण एकमेकांना हळद लावली. फोटोशूट पण चालू होते आणि एकीकडे सर्वांचा डान्स सुद्धा चालू झालेला होता. आजचा ब्लॉग इथंच संपवते. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. परत भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. ओके, बाय.